नीट पेपर फुटीनंतर देशभरात विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, संबंध लोकांमध्ये एक प्रकारचा असंतोष होता. तर तो असंतोष दिल्लीमधील जंतर मंतरवर जे आंदोलन घडलं तर त्या माध्यमातून आपल्याला तो दिसून आलेला आहे. त्या आंदोलनात जे काही झालं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. नेहमी आपण शक्यतो मेनस्ट्रीम मीडियामध्ये जे काही दाखवलं जातं आपण ते बघतो. मात्र यावेळेसचं वेगळेपण असं होतं की अनेक इंडिपेंडंट जर्नलिस्ट जे आहेत, स्वतंत्र पत्रकारिता करतात, तर त्यांनी हे आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलं. ॲक्च्युअल खऱ्या फुटेजेस आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे या आंदोलनात नेमकं काय घडलं तर आपण ते सर्वांनी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. तर कालच्या न्यूजपेपरमध्ये म्हणजे लोकसत्तामध्ये एक लेख माझ्या वाचनात आला, ज्याचं टायटल आहे जेनजीच्या विवेकाची परीक्षा. हा तो लेख आहे आणि तो लिहिलेला आहे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये सरांनी. आपण पहिली बाजू बघूयात की अनेकांनी वाचली असेल, पण ज्यांनी वाचलं नाहीये त्यांच्यासाठी आपण हे समरी टाईप आपण हा व्हिडिओ बनवतो की म्हणजे यामध्ये नेमकं दिलंय काय, ते आंदोलनाकडे कसं बघतात. काय म्हणतात की विद्यार्थ्यांनी दिल्लीत काढलेला मोर्चा व त्यानंतर झालेल्या घटनांचे निमित्त करून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा अक्षरशः महापूर आला होता. भावनिक असलेल्या तरुणाईचा फायदा उठून देशात हिंसाचार पेटवण्याचे अनेकांचे मनसुबे या आंदोलनातून दिसून आले आहेत. त्यामुळेच या पुढील काळात देशातील तरुणाईची म्हणजे जेनजीच्या विवेकाची परीक्षा होणार आहे. याचं टायटल ही तेच आहे आणि हे पुढेही म्हणजे जे म्हणतायत तर ते की जेनजीच्या विवेकाची परीक्षा होणार आहे. म्हणजे आपण अनेक वेळा जेनजीबद्दल बोलत आलेलो आहोत की ही पिढी कोणाचं ऐकत नाही, यांना काही समजत नाही, ही वेगळ्या पद्धतीची पिढी आहे. पण या पिढीचं वैशिष्ट्यही या आंदोलनाच्या निमित्ताने दिसून आलं आणि ते आपल्याला काही वेगळं सांगण्याची गरज नाही, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पुढे ते असं म्हणतायत की पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करून सरकाररूपी व्यवस्थेला बदनाम करण्याचा वेळा अनेक मंडळींनी उचलला आहे. या खोट्या प्रचारात विद्यार्थी आणि युवक वर्गाची खरी परीक्षा आहे. ही परीक्षा आहे त्यांच्या संयमाची, संविधानावरील विश्वासाची आणि विवेकबुद्धीची. बरं, नीट पेपर फुटीच्या घटनेचे निमित्त करत देशातील युवा वर्ग हिंसक होऊन रस्त्यावर उतरावा आणि त्यातून हिंसाचाराचा वणवा देशभर पेटावा या एकमात्र उद्देशाने युवकांची आणि विद्यार्थ्यांची माथी भडकतील अशा पद्धतीने समाज माध्यमावर व्हिडिओ, रील्स, बातम्यांचा भडीमार केला जात आहे. आपण पाहत असलेला व्हिडिओ, पाहत असलेली बातमी, वाचत असलेली बातमी लेख कितपत सत्य आहे याची खात्री न करता विद्यार्थी आणि युवक त्यावर व्यक्त होत आहेत. देशातील आणि विदेशातील शक्तींना नेमके हेच हवे आहे. तर जे दिल्लीमध्ये काही घडलं तर त्यामध्ये त्यांना असं सुचवायचं आहे की देशातील आणि विदेशातील शक्तींना नेमके हेच हवे आहे. म्हणजे यामध्ये विदेशी शक्तींचा त्यांना असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे आणि युवकांनी विद्यार्थ्यांनी संत मार्गाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात यासाठी या मंडळींचा समाज माध्यमावर अक्षरशः हायदोस चालू होता, असं यांचं म्हणणं आहे. अशा वातावरणात युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपली डोकी शांत ठेवत आपल्यासमोर येणाऱ्या माहितीची शहानिशा केली पाहिजे. म्हणजे त्यांनी एक प्रकारचा काय केलं पाहिजे कसं हे सांगितलेलं आहे. कदाचित हे पुढे जे आंदोलनं होतील त्यासाठी पण असेल की त्यांनी ते डोकी शांत ठेवावी, त्यांनी आंदोलनात उतरावं वगैरे. या आंदोलनामध्ये त्यांचं म्हणजे असं म्हणणं आहे की नाही का की हिंसेचाच उद्देश होता. मात्र म्हणून ते सल्ला देतात की डोकी शांत ठेवली पाहिजे तरुणांनी. समाज माध्यमातून आपल्यापर्यंत येणारी प्रत्येक बातमी खरी नसते आणि ती खोटी बनवून पाठवली जाते याची अनेक विद्यार्थी युवकांना कल्पनाही नसते. आपल्याला अनेक गोष्टी असं वाटतात की युवकांना कल्पना नसते, पण युवक 4 पावलं आपल्यापेक्षा अनेकदा पुढं असतात. त्यांना माहिती आहे की आज जे व्हिडिओ नाही का की ज्यामध्ये मॉर्फ केलं जातं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने एडिट केलं जातात, तर हे सगळं त्यांना माहिती आहे जवळजवळ की आपण त्यांना आपल्यापेक्षा काही गोष्टी त्यांना जास्ती कळतात. तर त्यांचं यांनी सल्ला दिलेला आहे की त्यांना माहिती नसतं वगैरे आणि एकावरही कारवाई नाही असं एक त्यांचं म्हणणं. म्हणजे की पोलिसांनी अथवा कोणत्याही सरकारी यंत्रणेने एकही आंदोलकावर कारवाई केलेली नाही. सत्य आपल्याला माहिती आहे. संसद परिसरात संविधानाद्वारे तयार करण्यात आलेल्या कायद्याचे सुरक्षेचे नियम तयार केले आहेत. हे नियम लक्षात घेऊनच पोलिसांना कायद्याच्या रक्षणासाठी काही निर्णय परिस्थिती बघून घ्यावे लागतात. पोलिसांची बाजू मांडलेली आहे की त्यांना निर्णय कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागतात काय वगैरे. पोलिसांना म्हणजे आंदोलकांचा मोर्चा जसा पुढे सरकू लागला तसे पोलिसांना लक्ष करत त्यांच्यावर जमावाने हल्ले चढवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. कोण कोणावर हल्ला केला हे आपल्या सर्वांच्या समोर आहे. संसद परिसरात प्रवेश करण्यासाठी सुरक्षा दृष्टिकोनातून कडक नियम बनवण्यात आले आहेत, हे सगळ्याला माहिती. एवढे नियम असतानाही मध्यंतरी जे पार्लमेंटमध्ये काही जण घुसले आणि त्यांनी जे स्मोक फायर केलं तर ते आपण बघितलेलं आहे. त्या आधीही एवढी सुरक्षा असताना पार्लमेंटवरती विदेशी शक्तीकडून जे हल्ले झालेले आहेत तेही बघितलेले आहेत. तर संविधानाने लोकशाहीचे जे 4 स्तंभ निर्माण केलेले आहेत त्यात संसद हा प्रमुख स्तंभ आहे. लोकशाहीचे 4 स्तंभ आपल्याला माहीत आहेत: कार्यपालिका, न्यायपालिका,
कायदे मंडळ आणि मीडिया हे 4 स्तंभ आहेत. तर ह्यांचं म्हणणं आहे की लोकशाहीची 4 स्तंभ निर्माण केले आहेत, त्यात संसद हा प्रमुख स्तंभ आहे. पोलीस यंत्रणेने वारंवार विनंती करून ही संसद परिसरात जबरदस्तीने घुसण्याचे प्रयत्न आंदोलनात घुसलेल्या समाजकंटकांनी केले. पोलिसांनी शस्त्राचा वापर करावा अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न या समाजविरोधी शक्तींचा होता. बरं, पोलिसावर जमावाचे हल्ले म्हणजे या मोर्चामध्ये नेमके काय चालले आहे, पोलिसावर जमावाने हल्ले केले आहेत, मॉब लिंचिंग केले जात आहे याची कल्पना नव्हती. नीट परीक्षा व्यवस्था निर्दोष व्हावी या प्रामाणिक हेतूने अनेक विद्यार्थी युवक या आंदोलनात सहभागी झाले होते. असे अनेक विद्यार्थी युवक जे कोणताही राजकीय हेतू नसताना या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांना मोर्चामध्ये गोंधळ घडवून आणला जात आहे याची माहितीही नव्हती. पोलिसांची वाहने यांच्यावर दगडफेक करणारी मंडळी कोण आहेत, यांचे हेतू काय आहेत, हेही अनेक विद्यार्थी युवकांना ठाऊक होते. तो दगडांचा भरलेला ट्रक कोणी आणून ठेवला काय, त्याची माहिती आता जवळजवळ बाहेर आलेली आहे. तर कोण कोणावर दगडफेक करत होतं आणि तिथं दगड आलेच कसे हे सगळ्यांना आता जवळजवळ कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आपण जे मांडतायत तर ते लोकांनाही माहिती होणं गरजेचं आहे. या आंदोलनात प्रामाणिक हेतूने सहभागी झालेल्या युवकांना संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती असणे शक्यच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे प्रामाणिकपणे या आंदोलनात सहभागी झाले त्यांना संसद परिसरात सुरक्षा काय असते त्याचा अजिबातच अनुभव नव्हता असं म्हणणं आहे. जिथून देश चालतो त्या ठिकाणची सुरक्षा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खरं तर, पण यांना वाटतं की त्यांना माहिती नव्हतं. संसदेकडे बळजबरीने जाऊ पाहणाऱ्या व्यक्ती जमाव झुंडीवर कायद्याने ठरवून दिलेल्या मार्गाने म्हणजे लाठी, ढाल, पाण्याचे बंब, अश्रुधुराच्या नळकांड्या यांचा वापर करून संसदेचे रक्षण करण्याची जबाबदारी दिल्ली पोलीस पहिल्या सुरक्षा कवचामध्ये करतात. म्हणजे हे हा लेख जसं एखाद्या पोलीस अधीक्षकांनी लिहावा की पोलीस कशा पद्धतीनं तो बंदोबस्त करतात, सुरक्षेचं कवच कसं असतं पहिलं, दुसरं, तिसरं वगैरे, तर त्या पद्धतीने ह्यांनी या लेखामध्ये लिहिलेलं आहे. तर यामध्ये पेलेट गन पण चालवल्या गेल्या आणि ज्या पोलिसांकडे ज्या लाट्या होत्या तर त्याला पुढं खिळे पण ठोकलेले होते आणि पोलीस ज्या पद्धतीनं युनिफॉर्ममध्ये नव्हते, चप्पल घालून आलेले होते, पोलिसांचं हेल्मेट होतं, पोलिसांच्या हातात काठी होती आणि ते लाठीमार करत होते. आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. मात्र यांनी कदाचित ते बघितलं असेल मात्र ते इथं त्यांनी लिहिलेलं नाहीये की त्या ठिकाणी हे पण गोष्टी घडलेल्या आहेत. संसद परिसरात बळजबरीने बेकायदा मार्गाने घुसखोरी करणाऱ्या व्यक्ती अथवा जमावावर गोळ्या घालण्याचे अधिकार या सुरक्षा यंत्रणेला कायद्याने देण्यात आले आहेत. म्हणजे बळजबरीने जे संसदेत घुसण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना शूट ऑन साईट असे ऑर्डर आहेत असं यांचं म्हणणं आहे. आणि केलेले आहे, पेलेट गन्स चालवलेले आहेत आणि नुकतंच आपण बघितलं AK-47चा सुद्धा काही राज्यामध्ये वापर झालेला आहे आंदोलकांवरती. सुरक्षा यंत्रणेने गोळीबार केला नसता तर बांगलादेश आणि नेपाळप्रमाणे आपल्या संसदेची इमारत नष्ट झाली असती. हा खरा इथं ह्यांचं बघण्याचा अँगल आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की आपल्या देशातल्या तरुणाईला, जी तरुणाई अनेक जण हेच यांच्यापैकीच अनेक जण सगळेजण म्हणतात की तरुणाई ही देशाची खरी मोठी ताकद आहे आणि आपण त्या तरुणाईला आपण एक देश म्हणून आज जी प्रगती केलेली आहे तर ते आजूबाजूच्या सगळ्या देशांना आपल्याकडे त्यांनी एका चांगल्या दृष्टिकोनातून ते बघतात की भारताने खूप चांगल्या पद्धतीनं प्रगती केलेली आहे आणि आपण आपल्या तरुणांची तुलना कुठल्या ह्याच्यासोबत करतोय तर बांगलादेश आणि नेपाळप्रमाणे. तिथं जे काय घडलं वगैरे, भारत हा देश वेगळा आहे, इथले तरुण वेगळे आहेत. या देशांनी आजपर्यंत जे कमावलं आहे ते अनेकांना जमलेलं नाही जगभरामध्ये. तर तुम्ही सरळ म्हणजे संसद भवन परिसरामध्ये जे आंदोलन झालं, जो मार्च झाला वगैरे, तर तुम्ही ही अपेक्षा म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की बांगलादेश आणि नेपाळसारखं आपले मुलं करतील म्हणून मग तुम्ही ह्या लेखाला पण टायटल असं झालं का की जेनजीच्या विवेकाची परीक्षा. त्यांच्यात विवेक नाही आहे का अजिबात? त्यांना सगळ्या गोष्टी समजतात. ज्या पद्धतीने त्यांनी हे आंदोलन उचलून धरलं, जे मागच्या अनेक वर्षामध्ये हे कुणालाही जमलं नाही. आजपर्यंत हे सर्वात वेगळं आंदोलन होतं. एवढं मोठं आंदोलन झालं आणि नाईलाजानं तुम्हाला नाही का की 20-25 दिवसानंतर तुम्ही एवढं ठामपणे सांगत होतात की आमच्याकडे राजीनामे होत नसतात, मात्र तो राजीनामा झाला. एक प्रकारची ही तुमची नैतिक हार आहे. जेव्हा पेपर फुटला 2024 पण नीटचा पेपर फुटला होता, त्यावेळेस तुम्ही कायदा तयार केला. परत त्या कायद्यामध्ये 2 वर्षातच परत एक बिल घेऊन आलात, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करणार. त्याच्यामध्ये केलं आहे काय तर तुम्ही त्याच्यामध्ये ज्या सजा आहेत तर ती वाढवलेली आहे, पेनल्टी वाढवलेली आहे, जे कोणी पेपर फुटीच्या ह्या रॅकेटमध्ये सहभागी असते. मात्र तो कायदा तयार करून त्यामध्ये तो पेपर फुटण्यापासून काही फुटणं थांबलं नाही आहे आणि परत तुम्ही अमेंडमेंट घेऊन आलात.
ठीक आहे, पण ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मांडताय, तर तो लोकांना खरंच कळणं गरजेचं आहे. नेत्यांना कल्पना नव्हती, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या युवा नेत्यांना जमाव संसदेत घुसू पाहतो आहे आणि कायदा हातात घेत आहे याची कल्पना नव्हती, असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. आंदोलनात घुसलेल्या अनेक मंडळींना सुरक्षा यंत्रणेकडून गोळीबार केला जावा आणि त्यात आंदोलकांचा बळी जावा असेच वाटत असावे, असं एक म्हणणं. जमावाचे झुंडीचे विशिष्ट मानसशास्त्र असते. या मानसशास्त्राचा वापर करून पोलिसांना एकटे गाठून त्यांच्यावर हल्ले चढवले गेले. पोलिसांच्या वाहनांची, सरकारी वाहनांची जबरदस्त तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी अशा वेळी अत्यंत संयमाने गोळीबारासारखी परिस्थिती येऊ न देता परिस्थिती हाताळली. सत्य लोकांसमोर आहे. आपण काय मांडताय पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. या अभिमानाच्या धुंदीमध्ये विवेकबुद्धी हरवून बसले असते आणि जमाव हिंसक बनतो. पोलिसांनी लाठीमार का केला यामागची खरी कारणे जाणून न घेता अनेक विद्यार्थी, युवक, कलाकार मोदी सरकारविरोधात टीकेचा राग आळवत आहेत. बेभान झालेल्या जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना सुरक्षा दलाला गोळीबार करावा लागला असता तर त्याचे खापर पोलिसावर, सरकारवर फोडायला ही मंडळी मोकळी असतात. झाला असता, जे झालेलं आहे तेही त्यांना मान्य करायचं नाही. झाला असता तर मग पोलिसांना गोळीबार करावा लागला असता वगैरे, पण हे सगळं करून झालेलं आहे. कदाचित त्यांनी ते सगळं बघितलेलं नाहीये. बरं, या घटनेमध्ये त्याचं पुढं असं म्हणतात की नाही का, की काही अघटित घडले असते तर अशा समाजविरोधी शक्तींचाच विजय झाला असता. त्यात बळी मात्र निष्पाप विद्यार्थी, युवकांचा गेला असता. त्याची जबाबदारी घेण्यास आंदोलकापैकी त्यांना पाठिंबा देणाऱ्या केजरीवाल, योगेंद्र यादव यापैकी काही जण पुढे आला नसता. शाहीनबाग आंदोलनात याच पद्धतीने जमावाला भडकवले गेले होते. त्याचा परिणाम त्या आंदोलनानंतर झालेल्या दंगलीवेळी दिसला. पोलिसांच्या लाठीमाराचे अनेक बनावट व्हिडिओ फिरवून विद्यार्थ्यांची, तरुणांची माती भडकवण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. प्रामाणिक आंदोलकांना पुढे करून त्यांच्या मागून पोलिसांवर अनेक हल्ले झाले. समाज माध्यमावर पोपटपंची करणाऱ्या अनेक मराठी कलाकारांना पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची माहिती घेण्याची गरजही वाटली नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला, शक्यतो उचलली जीभ लावली टाळेला असं म्हणतो. त्याच्या मागेही राज्याचे मुख्यमंत्री म्हटले की भाडे के टट्टे, ते टट्टे नसतं तर भाडे के टट्टू असं असतं. अनेकांनी त्यांना त्याची जाणीव करून दिली. इथेही वाटते ज्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे ती म्हण या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की अनेक मंडळीकडून आपल्या पूर्वग्रह दूषित भूमिकांचे प्रदर्शन घडवले गेले. अनेक त्यांचे पूर्वग्रह होते आणि त्यातूनच हे प्रदर्शन म्हणजे घडवलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे म्हणतात की दिल्लीतील आंदोलन संपले असले तरी या पुढील काळातही अशाच पद्धतीने तरुणाईची माती भडकवण्याचे प्रयत्न होतील. या प्रचारामागील खरा हेतू जाणून घेऊन तरुणाईने देशविरोधी शक्तींच्या हातातील बाहुले होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे काही घडलं की त्यामध्ये देशविरोधी शक्ती आणि त्याचा उल्लेख यांच्याकडून नेहमीच होत आलेला आहे, आपण बघितलेला आहे. मात्र या आंदोलनामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे की जरी काही लोक त्या आंदोलनामध्ये आले असले, नारेबाजी केली असली, तरी मेन उद्देश जो होता तर तो सर्वांच्या डोक्यामध्ये क्लिअर होता की नीटचा जो पेपर फुटलेला आहे, देशभरामधून अनेक विद्यार्थ्यांनी 20-21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्याचे परिवार सगळे त्या सदम्यामध्ये गेलेले आहेत. तर तो जो रोष आहे मागच्या 12-14 वर्षामध्ये, आणि पेपर हे अगोदरपासून फुटत आले असले तरी नीट सारखी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी परीक्षा एक महत्त्वाची परीक्षा आहे. फुटल्यामुळे लोकांमध्ये तो असंतोष होता तर तो उफाळून बाहेर आलेला आहे. तो कधी ना कधी येणारच होता आणि या आंदोलनाच्या निमित्ताने तो आला. आणि एक प्रकारे ज्या पद्धतीनं शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे तर त्याची मागणी लावून धरली होती आंदोलनामध्ये आणि ती शेवटी सरकारला त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. आणि त्यानंतर पुढं काय झालं, संसद भवन परिसरामध्ये प्रधान आले, त्यानंतर जसं एखादं युद्ध जिंकून आल्यानंतर एखाद्याचं स्वागत केलं जातं त्या पद्धतीनं ज्यांनी राजीनामा दिलेला आहे, ज्यांनी खरं तर नाही का की मान खाली घालून यावं अशा पद्धतीचं त्यांचं जे वर्तन राहिलं पाहिजे. मात्र कुठल्या धुंदीत कुठल्या जगात हे जगतात माहीत नाहीये की त्यांचं चांगलं स्वागत केलं गेलं संसद परिसरामध्ये, घोषणा दिल्या गेल्या. आणि बघतोय आपण की ते म्हणतात की जबाबदारी घेऊन आम्ही राजीनामा दिलेला आहे. आणि परत पुढं जे आहे तर ते आता संसदेमध्ये जे बिल आलेलं आहे तर त्यावरती आता ते बिल पास झाल्यानंतर त्याच्यामधून पेपर फुटीसारखे जर प्रकार घडले तर त्याच्यावरती कडक असे निर्बंध येणार आहेत आणि मोठी पेनल्टी आणि शिक्षा सुद्धा त्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे.